25वीचा छान. विद्यार्थी हां 100 माणसांना दिवसभर जेवू घालेल. बापरे, काय म्हणता? मंडळी, आज आपल्याकडे खूप विशेष सगळी छोटी चिल्ले कंपनी आलेली आहे आणि त्यांच्याबरोबर खूप विशेष असे सर आलेले आहेत. तर मंडळी नमस्कार. नमस्कार. अरे वा वा, छान. आणि आपले सर त्यांच्याबरोबर घेऊन आलेले आहेत. सर नमस्कार. सर काय म्हणताय सर, आपली कुठली शाळा काय? आमचं आचार्य विनोबा भावे गुरुकुल. ओके. मोहगर, तालुका मुरबाड. ओके. ते आमची वयवर्ष 6 ते 16 वर्ष दरम्यानच्या मुलांचं. ओके ओके. 10 वर्षापासून हे गुरुकुल सुरू आहे. ओके. आणि सर काय म्हणजे कॉन्सेप्ट काय? ओके. गुणाबाग बघण्याची. ओके. तर आज आम्ही त्या इच्छेपोटी आलो. ओके. मग आवडलं का मुलांना सगळ्यांना? सगळ्यांना आवडतंय का? छान छान सर, थँक्यू. आणि सर आपल्यावर सर आपण मी पण गेली 4-5 वर्ष सरांच्या बरोबर काम करतो, सरांच्या मार्गदर्शक. ओके. म्युझिक डिपार्टमेंट सांभाळतो. अरे वा. सर जे आहेत सरांचा आवाज म्हणजे अक्षरशः हा सर छान आहे. एकदम डायरेक्ट विठ्ठल डोळ्यासमोर उभा होता. त्यांनी तुमच्या SRT बरोबर रेकॉर्ड केले, ते मला ऐकवलेलं. होय होय. आणि आमचं SRTचं खूप फेमस असं, खूप सगळ्यांना एकदम आवडणारं. मला वाटतं 10,000 शेतकरी त्यांचं गीत गातात आता सध्या. आणि खूप छान सर, थँक्यू व्हेरी मच. सर आपली मुलांचं काय विशेष काय म्हणजे सगळी कितवीतली मुलं किंवा? म्हणजे आमच्याकडे शिकणं आहे, शिकवणं नाही. ओके. 10वी पर्यंतची मुलं आहेत. ओके. कोणताही विषय प्रथम त्यांनी अनुभव घ्यायचा, निरीक्षण करायचं, शोधायचं. मग आम्ही त्यांना एक फॅसिलिटेटरच्या भूमिकेतून फक्त सपोर्ट करत असतो आणि त्यातून आमचं शिक्षण हे सुरू आहे. अच्छा. तिथे फॉर्मल पद्धतीने शिकवलं जात नाही. बरं. आणि ही सर्व मुलं स्वावलंबी आहेत. आमच्याकडे कोणी नोकर चाकर नाही आहेत गुरुकुलमध्ये. अच्छा. सर्व मुलं आपली कामं स्वतःच करतात. सर्वांना उत्तम स्वयंपाक बनवता येतो. अरे वा. सर्व कामं जमतात. आमचा 25वीचा विद्यार्थी 100 माणसांना दिवसभर जेवू घालेल. बापरे, काय म्हणता? अरे वा. आम्ही ठरवले कुठलं बाहेर गेल्यानंतर आमचं अन्न आम्ही बरोबर नेतो, खाऊ बरोबर नेतो. ओके. बाहेर गेल्यानंतर काही खात नाही. ओके. आउटसाईड फूड काहीच खात नाही. जे काही खायचं ते घरी बनवून खातो. वडेपाव पण खातो, समोसे खातो, सगळं पण आम्ही घरी बनवून खातो. अरे वा. एक सवय त्यांना लावले. कुठे गेल्यानंतर तिथे अस्वच्छता नाही करायची. आपल्या गरजेसाठी कोणाची मदत नाही घ्यायची. ओके. स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे. खूप सर तुमचा विचार म्हणजे फारच, एवढा आपला विचार जर का आपल्या ग्रामीण भागापर्यंत सगळ्यांना पोचला तर आणि काय म्हणजे अजून काय पाहिजे. आणि सरांसारखे सगळं आपल्याला म्हणजे अजून मदतीला सगळे मंडळी आहेत. एवढं छान मुलांना सगळ्यांना सर पेटी वगैरे पण येते, तबला वगैरे. हो, बरेच सगळेच वाजवतात, सगळे गातात. अरे वा. एक कुशलवर रामायण म्हणून दाखवा सगळ्यांनी. 1 2 3. त्वये श्री राम प्रभु ऐकती. अरे वा. राम प्रभु ऐकती. कुशलवर रामायण गाती. कुशलवर रामायण गाती. वा, छान. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण एवढं छान इकडे तुमच्यासारखे गुरु सगळ्यांना मिळो. सर पण चांगले गातात. काय म्हणता? बोलव ना तुम्ही. सरांचं जास्त मला मार्गदर्शन असते गाण्याचे. सर गायक नाही पण. नाही पण किती छान. आणि सरांसारखे गुरु आपल्या अख्ख्या भारताला मिळावे. आमच्याकडे लवकर भेट द्या. नक्कीच सर. आपल्या शाळेचं ऍक्च्युअल नाव काय? आचार्य विनोबा भावे गुरुकुल हेच नाव आहे. ओके. आणि मशाच्या अगोदर आहे. ओके. मी एका शाळेत मुख्याध्यापक आहे बदलापूर जवळ हायस्कूल. बर. आणि हे आम्ही तरी मुलांसोबत राहतो. तुम्ही एवढं सगळं करून हे मुलांचं सगळं सांभाळतायत सर, म्हणजे खूपच मोठं सर. एका शिक्षक मोठं काम आहे सर. यापेक्षा आणखी काय. हीच आमची फलश्रुती. नाही अगदी बरोबर. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद मंडळी. अच्छा. चला, थँक्यू. सगुणाबाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.